मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाणा जिल्ह्यात ज्वारीचा पेरा नसतानाही लाखो क्विंटल ज्वारी खरेदी केंद्रांवर खरेदी कशी झाली, हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। लोकप्रिय मराठी न्यूजने उघडकीस आणलेल्या या ज्वारी खरेदी महाघोटाळ्यावर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतलाय। सत्ताधारी नेत्यांचे बगलबच्चे, भ्रष्ट अधिकारी आणि दलालांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटल्याचा गंभीर आरोप तुपकरांनी केलाय। बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागाची आकडेवारी आणि शेतकऱ्यांचे सातबारे तपासले तर जिल्ह्यात ज्वारीचा पेरा अत्यंत नगण्य आहे। मात्र असं असतानाही शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल ज्वारी खरेदी झालीच कशी, हा मुख्य प्रश्न उपस्थित करून लोकप्रिय मराठी न्यूजने हा ज्वारी खरेदीचा महाघोटाळा समोर आणल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे खोटे सातबारे बनवून शासकीय केंद्रांवर कोट्यावधींची ज्वारी विकल्याचा संशय तुपकरांनी व्यक्त केलाय। इतकेच नाही तर ही ज्वारी महाराष्ट्राबाहेरील तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून बुलढाणा जिल्ह्यात आणली गेल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला। आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं ज्वारीचं प्रमाणच नाही, मग एवढी सारी ज्वारी खरेदी झालीच कशी? जर कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांचा अभ्यास केला तर ज्वारीचा टक्का अत्यंत कमी आहे। माझ्या माहितीप्रमाणे तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून ही ज्वारी इथे आणली गेली आहे। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे खोटे सातबारे बनवून हा घोटाळा केलाय। यात सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांचे राईट हँड आणि लेफ्ट हँड असणारे बगलबच्चे सामील आहेत। अनेकांचे स्वतःचे खरेदी केंद्र आहेत, त्यामुळे नेते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध, पाणी का पाणी झालेच पाहिजे, अशी ही मागणी तुपकरांनी सरकारला केली आहे। या संपूर्ण महाघोटाळ्यात खरेदी केंद्रावरील दलाल, भ्रष्ट अधिकारी आणि काही बोगस व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल मागे लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याचे उघड झाले आहे। या नेत्यांचे आणि महाठगांचे कारनामे आता चव्हाट्यावर आले असून रविकांत तुपकरांनी या संपूर्ण प्रकरणाच्या छडा लावण्याचा निर्धार केला आहे। सरकारी खरेदीमध्ये आणि विशेषतः नाफेडच्या खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाणच एवढं नाही, मग एवढी सगळी ज्वारी खरेदी झालीच कशी? जर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर किंवा कृषी विभागाचा अभ्यास जर केला तर फार कमी टक्के ज्वारीचा टक्का आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। मग एवढी हजारो क्विंटल ज्वारी ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरेदी केली कशी? याचा अर्थ असा आहे की बाहेरच्या राज्यातून ज्वारी इथं आली किंवा व्यापाऱ्यांनी खोटे सातबारे त्या ठिकाणी बनवले शेतकऱ्यांचे आणि ती ज्वारी त्या ठिकाणी विकलेले। या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून सुद्धा बराच शेतमाल इथं विकण्यासाठी आलेला आहे। तिकडच्या राज्यातली सुद्धा ज्वारी बुलढाण्याच्या खरेदी केंद्रांवर, विशेषतः मलकापूरच्या खरेदी केंद्रावर खरेदी झालेली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी झालं। सध्या ही अशी माहिती आहे की गोडाऊनमध्ये ज्वारी आणून ठेवलेली आहे आणि सरकारने जर खरेदी केंद्राला आणखीन वाढ दिली तर ते विकणार आहे। हो, तसंच आहे। याच्यामध्ये फार मोठमोठ्या लोकांचे हात आहे आणि हे जे व्यापारी आहेत, काही व्यापारी हे बोगस व्यापार करतात, तर हे राजकीय लोकांचे बगलबच्चे आहेत। विशेषतः सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचे राईट हँड, लेफ्ट हँड लोक आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा उद्योग चालतो आणि नेते जाणीवपूर्वक या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करतात। कारण अनेक नेत्यांचे सुद्धा हे खरेदी केंद्र आहेत आणि अनेक मोठमोठे नेते यात सहभागी आहेत। या सगळ्या प्रकरणाचा छडा आम्ही लावणार आहोत आणि जे जे नेते सहभागी असतील, जे जे मोठे महाटक सहभागी असतील, यांच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार। या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व बोगस व्यापारी, भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर तात्काळ पोलीस कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं, अशी मागणी आता रविकांत तुपकरांनी सरकारकडे केली आहे। आता प्रशासन या महाठगांवर काय कारवाई करणार आणि या घोटाळ्याची पाळेमुळे कुठपर्यंत पोहोचणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।